मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण अशा एका पाहुण्याला भेटणार आहोत की त्यांची ओळख आपण करून घेण्या अगोदर आमच्या स्टुडिओत ते पहिल्यांदाच येतात, तर त्यांचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे। मित्रांनो, रायगडची नवे महाराष्ट्राची शान, या पेन तालुक्याचा मान, शिवशाहीर रायगड भूषण वैभव कासूबाई धनाजी घरत। नमस्कार। नमस्कार। जय शिवराय। जय शिवराय। मित्रांनो, वैभव घरतला सर्वांनी ऐकलं असेल, कारण रांगडागडी, पोवाडे, शायरी ह्यानुसार ऐकलं असेल, पण पेनच्या घराघरात आज मला वैभव घरत यांना पोचवायचं आहे, कारण वैभव घरत हे या मातीत घडलेले आहेत। तर शाहीर, तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि आपण आपल्या वार्तालापला पुढे जाण्यात अगोदर एकच गोष्ट तुम्हाला मी सांगतो की या पेन मध्ये अनेक नवरत्न झाली, त्यातलं एक नवरत्नापैकी आपण आहात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तर पहिल्यांदा मला तुमच्या संपूर्ण कुटुंब, परिवार, तुमचं शिक्षण कुठे झालं, तुमचं गाव कोणतं, हे सर्व प्रेक्षकांना सांगणं माझं कर्तव्य आहे आणि ते सुद्धा तुमच्या तोंडातून ऐकणं प्रेक्षकांना आवडेल ते। नमस्कार। जय शिवराय। मी शिवशाहीर वैभव धनाजी घरत। माझं मूळ गाव खरोशी आणि माझ्या आईचं मूळ गाव दुर्शेत। पेन तालुक्यातील खरोशी हे गाव आई केलंबा देवीच्या पदस्पर्शन पावलेल्या भूमी आहे आणि तिचाच आशीर्वाद घेऊन आम्ही त्या गावामध्ये मोठे झालो, वाढलं, शिक्षण घेतलं। तसं माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे ते पहिल्यांदा मी शिकलो आमच्या मराठी शाळेमध्ये, जिल्हा परिषदच्या खरोशी येथे। परंतु त्या काळातल्या काही गोष्टी घडल्या आणि त्या काळामधले काही वाद गावामध्ये व्हायचे गावोगाव, आणि त्याचा परिणाम म्हणून माझ्या शाळा बदलल्या गेल्या। मी नंतर चौथीमध्ये जित्याला गेलो माझ्या आत्याकडे शिकायला। माझ्या आत्या पार्वती आत्या, तिच्याकडं मी शिक्षण घेत असतो। त्या वयामध्ये सकाळी, म्हणजे त्या काळची परिस्थिती होती, गुरं चारून मी सकाळी 11 वाजता यायचो आणि नंतर 12 वाजता शाळेत जायचो आणि असे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी माझं शिक्षण माध्यमिक शिक्षण घेतलं जित्याच्या आपल्या शाळेमध्ये, स्वामी विवेकानंद संस्थेच्या शाळेमध्ये, बालगंगा विद्यालयामध्ये। मी 1994 10वी पास झालो आणि त्यानंतर वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलांनी क्षेत्रामध्ये काहीतरी करावं, म्हणून त्यांनी मला रोहा येथे ॲग्रिकल्चर कॉलेज किल्ला येथे आहे, तिथं मी 94-96ला डिप्लोमा पूर्ण केला ॲग्रिकल्चरचा। नंतर मी माझं पुढचं शिक्षण परिस्थितीनुसार मी आपल्याच पेनमधल्या इथं गरिबांची शाळा म्हणजे ओळखले जाते, साजी विद्या मंदिर पेन, या ठिकाणी मी माझं पुढचं शिक्षण पूर्ण केलं। आणि तदनंतर बरीच वर्ष डिप्लोमाच्या अनुषंगाने मी बऱ्याच ठिकाणी कामं केली। सांगायला लाज वाटणार नाही, मी ग्रामसेवक पदावर रुजू व्हायच्या आधी 4 वर्ष सिक्युरिटी गार्ड म्हणून काम केलेलं आहे 2001 ते 5 पर्यंत। आणि हे सगळं करत असताना कलाकार माझी कला जिवंत होती आणि त्या अनुषंगाने मी बऱ्याच गोष्टी कलेच्या माध्यमातून केलेल्या आहेत। मला अजूनही आठवतं की मी वयाच्या 17 ते 27 वर्षापर्यंत 10 वर्ष नृत्य स्पर्धा मी गाजवलेल्या आहेत आणि त्याचं विशिष्ट आणि वैशिष्ट्य म्हणजे मी एक पुरुष असून देखील माझी चेहरेपट्टी आणि मला दिलेलं सौंदर्य आई वडिलांच्या कृपेनं त्याचा मी फायदा घेऊन लावणी नृत्यामध्ये पारंगत अशा की 10 ते 12 लावण्या कंपोज केल्या होत्या आणि त्या मी लिहिल्या नाचायचो। प्रेक्षक देखील भारावून जायचे, हा पुरुष आहे की स्त्री आहे। आणि जवळजवळ एक 50 बक्षिसं मी जिल्हा सराव पटकावली होती। अशा प्रकारचे माझी शायरी, माझी कला पुढे जात राहिलेली आहे। हे जे आता तुम्ही म्हणालात शायरीचा बाज आम्हा सर्वांना माहिती आहे, पण हे पहिल्यांदाच आम्हाला ऐकायला मिळते की तुम्ही एक पुरुष असून स्त्री पात्र उभे करत असत। ही काळ कुणाकडनं आली होती? मग हे माझ्या शो चाहत्यांना बऱ्याच जणांना माहिती नाही। आज तुमच्या गरजा रायगड 7 माध्यमातून मी जाहीर करतो की कुठलीही कलाकार लाजू नये, कलाकार लाजून पुढे जात नाही। मी छाती ठोकपणे सांगतो की मी त्या काळामध्ये अतिशय सुंदर लावणी करायचो, प्रेक्षक फिदा व्हायचे। बऱ्याच गोष्टी माझ्या अनुभवातून त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मला ती रंगमंची जी हिंमत असते तिथून मला प्राप्त झालेली आहे। आणि एक मी नेहमीच म्हणत असतो, त्या काळची साडी आणि आता वाढलेली दाढी हा अतिशय विरुद्ध प्रवास आहे आणि मी नेहमीच म्हणतो की माझ्या रक्तात काही ईश्वर शिवाचा अंश आहे। बाजी, येसाजी, तानाजी, तुकियावा ज्ञानाचा, शाहू फुले आंबेडकरांचा तोच माझा वंश आहे। घेतले हे वेळ आम्ही बदलण्या दाही दिशा, विझलेल्या लिखाण्यावर शाहिरीचा दंश आहे। आणि याच उक्तीप्रमाणे शिवाजी महाराज म्हटलं की अंगावर काटा येतो आणि ती प्रेरणा होती
आणि पोवाडे म्हटलं की तुम्ही आता मला बघितलं, आतापर्यंत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्रामध्ये तब्बल 700च्या वरती शायरी प्रोग्राम केले आणि तुमच्या आशीर्वादाच्या बळावर मी आताच अलीकडच्याच काळामध्ये बाहेर राज्यात देखील प्रयोग केलेला आहे. मला म्हणायचं आहे, आता नृत्यकला आणि पोवाडा ह्या दोन्ही बाजूचा विचार केला तर खूप वेगवेगळे आहे. हा प्रवास कसा होता, नृत्यकलेतून तुम्ही पोवाड्याकडे जाण्याचा हा प्रवास कसा होता, किंवा आपण पोवाड्याकडे जावं हे कसं काय सुचलं? खरं तर मी ग्रामसेवक पदावर हजर झालो 2005 मध्ये सप्टेंबर मध्ये. तरी देखील मी पोवाडे लावणी करत होतो, कारण मला त्याची एक आवड होती त्या गोष्टीची. मला आई म्हणायची, आजी म्हणायची. मी सकाळी जेव्हा लावणी करून यायचो घरी आणि ते माझ्या चेहऱ्यावरचं मेकअप ते सगळं दिसणार, सकाळी उठल्यावर चेहरा माझी आजी माझी दिष्ट काढायची, हे नाच गाणं सोडून द्या, तुझं बस झाला, तू आता काहीतरी काम धंद्याचं बघ. परंतु मी कला सोडली नाही. परंतु जेव्हा शेवटची लावणी मला आठवतं, मी माझ्या दुर्शेत गावामध्ये मामाच्या गावामध्ये केली होती आणि नंतर काही अशा चित्रपट माझ्या समोर आले की नटरंग मी चित्रपट बघितला आणि मला वाटलं आता आपण थांबलं पाहिजे, काहीतरी आपल्या स्वतःच्या पुरुषत्वाचं जागा झालं पाहिजे. आणि मी 9 मध्ये मला वाटतं पनवेलला मी ग्रामसेवक म्हणून काम केलंय, एवढी वर्ष करत होतो. आता मी उरणमध्ये काम करतोय. परंतु 5 मध्ये आपल्या शासनाची मोठी योजना आली होती, स्वच्छ भारत अभियान, घरोघरी शौचालय बांधले पाहिजे आणि त्यांच्या आता आपण बघतो क्रांती झालेली आहे, चळवळ उभी राहिली होती. त्यामध्ये मी जेव्हा ग्रामसभा हजर झालो, आमचे मित्र मीटिंग मध्ये बसलेले फावल्यामध्ये आणि आमच्या पंचायत समिती कार्यक्रम होता. त्या काळचे तत्कालीन आमदार सन्माननीय विवेकानंद पाटील त्या कार्यक्रम अध्यक्ष होते आणि मला समजलं की असा कार्यक्रम होणार आहे. तर आम्ही ग्रामसेवक माझे मित्र असतील, सुहास वारे, प्रवीण पेमारे, दिनेश मस्कर, गणेश पाटील, सुधीर लोकरे असे माझे खास मित्र होते. त्यांनी बसून आम्ही गाणं रचलं त्या पहिल्याच मीटिंगच्या मध्ये. ते गाणं असं होतं की ना टीव्ही ना कपाट शोकेस पाहिजे, ना टीव्ही ना कपाट शोकेस पाहिजे, पण घरामध्ये एक शौचालय पाहिजे. असे मी 3 गाण्याचं गाणं सुंदर रचलं आणि मी आमच्या साहेबांना विनंती केली, सर मला ह्याच कार्यक्रमामध्ये गाणं सादर करायचं आहे. तर त्यांना ते गाणं आवडलं. ते मला म्हटलं एवढा मोठा कार्यक्रम आहे, तू करशील का? तर मी करीन. आणि तुम्हाला पहिलाच प्रयत्न होता आहे म्हणजे काहीतरी लिहून सादर करण्याचा. आणि मी ते गाणं त्या कार्यक्रमामध्ये गायलं, अगदी मोठ्या उत्स्फूर्तपणे गायलं. ते सगळ्यांना आवडलं. ते गाणं वसमोर झालं आणि त्यावेळेची आमदाराने माझ्या पाठीवर थाप मारली की अरे वा, आम्हाला चांगला जुनी कलावंत ग्रामसेवक मिळालेला आहे. आणि तिथून तो प्रवास माझा सुरू झाला. आणि त्यानंतर म्हणजे मधल्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या, परंतु शिवाजी महाराजांचं चरित्र मला आठवत, तुम्हाला आठवतो तो पिक्चर आला होता, त्यात पोवाडा गायला होता आपल्या नंदेश मुखे यांनी. तो पोवाडा एवढा लोकांच्या मध्ये क्रेज झाली होती. पोवाडा अजूनपर्यंत तोच पोवाडा कलाकार गायचं बोले तोच पोवाडा सुरुवात करतात, महाराजांची कीर्ती प्रेफानं. आणि मी माझं भाग्य समजतो का पनवेलमध्ये आत्ताची राजकीय गणित काही असू द्या, परंतु सन्माननीय माजी आमदार विवेकानंद पाटील साहेबांच्या दूरदृष्टीतून कर्नाला स्पोर्ट अकॅडमीमध्ये कर्नाला महोत्सव व्हायचा. अगदी 5 दिवस 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर असा भव्य दिव्य कार्यक्रम व्हायचा. म्हणजे तिथे एवढी लोकांची गर्दी असायची. आणि त्याच महोत्सवामध्ये मी पेपरला बघितलं होतं कर्नाला दैनिकमध्ये पोवाडा गायन स्पर्धा असं मी सदर वाचलं गेलं. आणि मी ठरवलं की आपण इथं स्पर्धेला जायचं. आणि त्या स्पर्धेमध्ये मी तो पोवाडा स्वतः असा लिहून घेतला होता. म्हणजे काही सिव्हिल कपडे होते कामावरचे. कोणता पोवाडा होता? तोच पोवाडा जो नंदेश मुखे यांनी गायला होता. आणि तो पोवाडा मी त्या स्पर्धेमध्ये तज्ञ स्पर्धक होते, तज्ञ परीक्षक होते. पण मी पोवाडा आता उत्स्फूर्तपणे गायला, बघून गायला. तेव्हा माझं पाठांतर नव्हतं, पण माझ्या आवाजाचा दर्जा त्याने ओळखला. शायरीचा बाज या आवाजामध्ये आहे. आणि त्या परीक्षकाने मला 9 मध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलं त्या स्पर्धेमध्ये. तिथून मी जी स्फूर्ती घेतली, त्याला 9, 10, 11 आणि 12 4 वर्षाच्या स्पर्धा मी केल्या. आणि त्या 4ही वर्ष मला स्पर्धेला प्रथम क्रमांक दिला त्या स्पर्धेमध्ये. आणि मला वाटलं आपण जर 4 वर्ष एवढं आपण एका स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक घेऊ शकतो तर आपल्यामध्ये काहीतरी उपजत गुण असावेत. आणि तीच चितोरी घेऊन मी बाहेर पडलो. त्या काळचे माझे खरंच ते आता हयात नाहीत, गणेश म्हात्रे संगीतकार म्हणून होते. त्यांनी मला खूप सहकार्य केलं, मला समजावलं, मला साथ दिली आणि त्यांनी मला उभं केलं खरं तर पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये. आता ते सध्या आमच्यामध्ये नाहीच आहेत, तर खरंच त्या ठिकाणी स्मरण होतं. आणि तदनंतर मला वाटलं आता हे जर आपल्यामध्ये आलं असेल तर आपण मांडायचं कुठं? स्पर्धा वर्षात एकदा होते, जायचं कुठं? आपण आपल्याला व्यासपीठ कोण देईल, रंगमंच कोण उपलब्ध करून देईल? तर मला ते खरंच त्या गावाची आठवण येते. आणि मी जवळजवळ आपल्या गीते विभागामध्ये खारपाडा गावामध्ये एक शिवजयंती व्हायची.
त्या काळात, जेणेकरून ते बाहेर मंडप टाकायचे रस्त्यावर, साऊंड लावायचे दिवसभर, त्या पताका झेंडे, म्हणजे मला प्रेरणा तेव्हा शिवजयंती तिकडे होत नव्हती सहसा. नाही, खूप तेव्हा तेवढी क्रेज नव्हती. तुम्हाला देखील माहिती असेलच. आणि तेच ठरवलं की आपण त्या ठिकाणी जाऊया. आणि तिथं मी गेलो, तिथल्या आयोजकांना भेटलो, तिथले शाखा प्रमुख असतील, बाकीचे आयोजक असतील, तुम्ही असा पोवाडा करतोय, मला तुमच्या इथं संधी द्या. पण त्यांनी तब्बल 5 फेऱ्या मारायला लावल्या. तुला कोणी बघितलंय, काय करतोस, कसा करतोस, कुठं केलंस तू? तरी त्यांनी बघितलं हा माणूस 5 फेऱ्या आपल्याकडे येते, म्हणजे काहीतरी याच्यामध्ये सुप्त गुण असायचा, काहीतरी हा करत असावं. आणि त्यांनी मला संधी दिली, हा कर कार्यक्रम. मी आता देखील सांगतो, त्या कार्यक्रमाचं जाहिरात मी स्वतः केली होती. मी स्वतः माझ्या खर्चाने जाऊन 2 बॅनर छापून घेतले त्यांच्या आयोजकाच्या नावानं, आणि स्वतः जाऊन ते बॅनर मी खरपाडा गावात लावले. त्या लोकांना आश्चर्य वाटलं की अरे हे बॅनर कोण लावून गेलाय, कार्यक्रम तर आपला आहे. आणि माझा पहिलाच कार्यक्रम होता तो. अजून देखील काही बॅनर माझ्याकडे आहेत माझ्या साठ्यामध्ये, संग्रहामध्ये. आणि सगळं झालं. आणि त्या 11 मार्च 2011चा जो दिवस असेल, तिथे शिवजयंती होती. आणि मी तिथं गेलो. आमचे गणेश गुर्जे असतील, माझे सहकारी ढोलकी वादक सुभाष तांडेल असतील, तेव्हा आपला काही त्याच्यात तेव्हा आम्हाला साथ देत नव्हता. माझी निवडी होती सीमा पाटील, तसेच रवींद्र घरत होता माझ्यासोबत, आमच्या गावातलं तुमतुना तो प्ले करायचा. आणि असंच आम्ही सगळं जकापुरे गुरुजी होते, कमलाकर जकापुरे गुरुजी, असं संच होता. त्या घेऊन आम्ही खरपाड्या ठिकाणी पोहोचलो. काय जे साऊंड तिथं होते काय माहिती, ते स्वतःहून केलं ऍडजस्ट. आणि तिथं आम्ही पोवाडा 1 तासच केला तेव्हा कार्यक्रम. एवढा का माझ्याकडे पाठांतर काही गोष्टी नव्हत्या. आणि तो पोवाडा मी जेव्हा गायला आपल्याकडे वादाचा, तिथं असा एकदम निर्दोषपणे, म्हणजे प्रोत्साहन बक्षीस असं म्हणत नाही. त्या पोवाड्याला मला तेव्हा 8,000 बक्षीस पडली होती. 2011 पहिलाच माझा कार्यक्रम 8,000 तब्बल मला. आणि त्या कार्यक्रम साक्षीदारांनी सांगेल, आमचे मार्गदर्शक ऍडव्होकेट महेश देशमुख त्या कार्यक्रमाला हजर होते. त्यांनी तो कार्यक्रम बघितलेला आहे. आणि त्यांनी देखील मला प्रोत्साहन दिलं होतं. आणि तिथून मी मागं पाहिलंच नाही, एकदम सातशे. तिथून जो मी माझा सगळा लवाजमा उचलला, तिथे काही माझे वाद्य उचलली, गाडी घोडा काहीच नव्हतं, 2 बाईक होत्या, इकडे तिकडे बसून आम्ही जायचो, असे तबले पकडायचो, अशा ढोलक्या पकडायचो. आणि तोच मी उचलून माझ्या गावामध्ये आलो. माझ्या गावात शिवजयंती सुरुवात झाली होती. तिथं मी आलो, माझं हक्काचं असं व्यासपीठ होतं. मी मला असं कार्यक्रम करायचं, नियोजन काहीच नव्हतं. तिथं देखील मनसोक्त गायलो मी. त्या देखील माझ्याकडे व्हिडिओ, माझे संग्रह, फोटो आहेत. तिथं देखील मला गावकऱ्यांनी चांगली साथ दिली आणि मला उचलून धरलं. आणि तिथून माझी खरी सुरुवात झाली. मी खरंच खारपाड्याच्या सर्व नागरिकांना धन्यवाद देईल की तेव्हा त्यांनी माझा विश्वास ठेवला आणि आज 700 का नफा झाली वाटू शकतो. हा जो प्रवास करत असताना, कारण काय, एकीकडे सरकारी नोकरी, एकीकडे छंद, एकीकडे कुटुंब, ह्याच्यात कुटुंब किती इन्व्हॉल्व असतो? खरंच या ठिकाणी नक्कीच सांगेल. कुटुंबाचं म्हटलं तर माझे आई वडील तर नक्कीच आहेत, माझा भाऊ, माझी बहीण, त्याच्यापेक्षा माझे सगळेच काका चुलते असतील. कारण आमच्या घरामध्ये वारसा होता. मी मगाशी सांगायचं राहून गेलो की माझे आजोबा महादेव पोषा घरत हे देखील एक कलावंत होते. ते त्या काळच्या नाटकामध्ये, नाटक पौराणिक असू द्या किंवा ऐतिहासिक असू द्या, तेव्हा आपल्याकडचे बाई माणूस नाटकामध्ये काम करत नव्हतं. ती उणीव असायची. म्हणजे एखादी मुलगी किंवा बाई नाटकामध्ये स्टेजवर येत नव्हती. त्या काळी देखील एक सवय होती की पुरुष माणूस स्त्री पात्र करायची. आणि माझे आजोबा देखील तेच करायचे. ते चांगले गायक होते आणि ते नाटकामध्ये पुरुषांच्या असून देखील ते स्त्रीचं काम करायचे. मला वाटतं तोच काहीतरी जिन्स माझ्यामध्ये, तोच वारसा आजोबांना. त्याचप्रमाणे माझे खास करून मी उल्लेख करेल की माझे काका स्वर्गीय किसनराव घरत यांचा देखील खूप वारसा आहे. कारण त्यांच्या देखील मध्ये कला होती, त्यांचं देखील वक्तृत्व होतं, डेअरिंग होती. मेन गोष्ट, काही घडामोडी घडल्या असतील ते देखील आमच्यामध्ये आज नाहीत, त्यांचं देखील आठवण करतो. पण ते देखील नाटकामध्ये, म्हणजे ऐतिहासिक नाटकं व्हायचे आमच्या गावामध्ये, ग्रामीण नाटकं, त्याच्यामध्ये ते मोठ्या मोठ्या भूमिका करायचे. आणि त्यांचा देखील हातखंड होता. त्यांनी 17व्या वर्षी गावाचा कारभार सांभाळला होता आमच्या गावकीचा. आणि त्यांचं ते पुढं त्यांचं राजकारण त्यांचं दिसलं सगळं, त्यांचं नेतृत्व, त्यांचं देखील माझ्याकडे खूप हात आहे. तसेच आता पुढे जाऊन सांगतो की माझं कुटुंब म्हणजे माझी पत्नी सुषमा, हिचं देखील खूप मोठं हात आहे. कारण एखादा पुरुष माणूस रात्री 4-4 पर्यंत घरी येत नाही, लांब लांबचे दौरे करतोय. आणि मग मुलींचा असू द्या किंवा शहरामध्ये एकट्याने बिल्डिंगमध्ये राहायचं, मग ती वाट बघायची, प्रवास कसा होईल, सुखरूप घरी कशी येतील, चिंता लागून राहते तिला. आणि ती नेहमीच दिसतं तिच्या त्या
परंतु तिने नेहमीच सपोर्ट केलाय. कार्यक्रम जाऊ नका, करू नका, आपल्या नोकरी सुखाची आहे, चांगला पगार आहे, अशा कधी तिने म्हटलं नाही. काही गोष्टी त्याग केल्या असते, कारण पैशाने सगळ्या गोष्टी मिळत नाही. मेहनतीशिवाय काही गोष्टी आपण प्राप्त करू शकत नाही. त्याचप्रमाणे खास करून सांगतो की माझी मोठी मुलगी वैदेही आता ती गाते माझ्यासोबत, पुढे येणारच आहे, त्याच्यावर येणारच आहे. तिचा देखील पायगुण आहेत माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तिचा जन्म झाला 11 मध्ये, आम्ही पहिल्यांदाच 11 पोवाडे करायला लागलो. आणि माझी छोटी मुलगी लावण्य ही देखील तेवढीच भाग्यवान आहे. तिचा जन्माला मला पहिलाच पुरस्कार भेटला रायगड भूषण माझ्या शाळेची काढली 15 मध्ये. कुटुंबाचं तर खूप धन्यवाद. माझे गावकरी असतील, माझे सर्वच मित्र असतील, सर्वच ज्यांनी मला प्रेम दिलंय माझ्या गावाने. कारण माझी गावी देवीचा उत्सव मोठा होतो, त्या देखील ठिकाणी मला हक्काने बोलावतात की आपल्या गावातला कलावंत याला संधी द्यावी. आणि मी जातो तिथं कार्यक्रम करतो. बरेच गावकऱ्यांनी मला असं सपोर्ट केलेला आहे की तू खरंच आमच्या गावाचं नाव मोठं करत आहेस, त्यांना अभिमान वाटतो. गावाचं नव्हे, तालुक्याचं काय जिल्ह्याचं नाव मोठं होत आहे सध्या. कारण मध्य प्रदेशचा कार्यक्रम ज्यावेळी मी ऐकलं नाही तर हेच. आपण आता पुन्हा येत असताना तुम्ही शायरी करत असताना मध्ये काय शिवाजी महाराजांच्या गाण्याचा मराठी बाणा म्हणून एक प्रोग्राम आपण आणला, त्याकडे कसे काय वळलात? खरं तर शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व एवढं उतरून आहे, त्यांचं नुसतं नाव घेऊन जर आपण कुठं उभं राहिलो तरी हजारो लोक ते तसे थांबतात. आणि मी जेव्हा कार्यक्रम करत असतो, तुम्ही बघत असाल मला, तुमचं देखील मी आधी आभार मानत असतो. कारण तुम्ही देखील माझ्या विश्वास ठेवून सलग 5-6 वर्ष मला बोलावं. एक कलाकार म्हणून तुमची शाबासकी असते मला ती. आणि मराठी म्हणा की मला बरीच लोक सांगतात की शाहीर आता तुम्ही मोठे झालात, आता कार्यक्रम वाढवा, आता नाचणारे आणा, नाही असे बरेच लोक बोलतो. पण मी म्हटलं माझा शाहिरी बाज आहे, मी शाहीर म्हणून पुढे आलेलो आहे आणि तो माझा अंग मी कधी सोडणार नाही. याच्यामध्ये मला काय नवीन करायचा प्रयत्न करीन. आणि खरं म्हटलं तर शासकीय कामकाज सांभाळून आणि एखादा कार्यक्रम उभं करणं म्हणजे मोठी कार्यक्रमाची कसरत असते. कारण आता सगळं ऑनलाईन मुलं सगळं परिसर काही राहिलेलं नाही, रोजचीच कामं करायला लागतात. तरी देखील मी तर पुन्हा उल्लेख करतो की माझ्या शासकीय सेवेमध्ये जेवढे मला अधिकारी लाभले, जे पनवेलला मी 15 वर्ष काम केलेलं आहे पनवेल तालुक्यामध्ये, आता उरणला 5 वर्ष काम करतो, त्याच्यामध्ये माझे सगळेच जे अधिकारी लाभले म्हणजे माझे व्हिडिओ असतील, विस्तार अधिकारी असतील, सगळे कर्मचारी असतील, त्यांनी खूप सपोर्ट केला मला की काहीतरी एक चांगलं कार्य घेऊन पुढे चाललेलं आहे. म्हणजे ग्रामसेवक पण चांगलं काम करतो, त्यांनी मला काही खोडा केलेला नाही. आणि त्याच्याच तुला मला वाटतं मी आतापर्यंत जे प्रवास चालू आहे, नंतर एखाद्या शासकीय माणसाने हे कार्यक्रम करणं आणि एवढं लोकांसमोर आणणं हे खरंच एक धारिष्ट लागतं गोष्टी. आजपर्यंत एवढे प्रोग्राम केले, रायगड आणि शिवनेरीला आपले किती प्रोग्राम झाले? खरंच मी तिकडे येणारच आहे. रायगड किल्ल्यांचं मला माझा किल्ला जीव की प्राण आहे. मी छाती ठोकपणे सांगतो की बरेच महाराष्ट्राचे शायर आहेत, आपण बघतो ना सोशल मीडियामध्ये बरेच लोक लाखोच्या सुपाऱ्या घेतात. मी तुम्ही आर्थिक गोष्टी बोलणार नाही, परंतु मी या राज्यामध्ये असा एक शायर आहे, मी तब्बल 70च्या वर गड किल्ल्याला कायम करणं मी शायर आहे. आणि ते देखील निःशुल्क सेवा मी केलेली. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं मानधन मी गड किल्ल्यावर घेतलेलं नाही, ते तुम्हाला देखील माहिती असेल. तुम्ही मला बऱ्याच गड किल्ला बघितलेला असेल. रायगड किल्ल्यावर माझा पहिल्यांदा योग आला तो 14 मध्ये योग आला, मी कार्यक्रमाला गेलो होतो. त्यानंतर मला वाटतं मी बऱ्याच गोष्टी रायगडच्या माझ्या आठवणीतल्या आहेत, मी नेहमीच अपडेट करत असतो. पण सांगायचं म्हटलं आवर्जून तर राज्याभिषेक सोहळा रायगडची परवानी असतो, तिथे कार्यक्रम करायला भेटणं, त्या विचार मंचावर त्या सदरेवर प्रोग्राम करायला मिळणं एखाद्या कलाकाराला म्हणजे 4 दाखवत कलेला. आणि खरंच काही शिवभक्त मला भेटत रायगडला गेल्यावर मी जातो दुपारी, शाळेत तुम्हाला आम्ही ऐकायला आलो खास रायगडला, तुमची शायरी तुमचा आवाज ऐका, असे देखील शिवभक्त आहेत. आणि मला वाटतं तब्बल मी माझ्या कारकिर्दीमध्ये एक 28 कार्यक्रम रायगड किल्ल्यावर मी पार केलेले आहेत. तसेच शिवनेरी किल्ल्यावर मी एक गेलो. आणि खास मी उल्लेख करीन आणि या ठिकाणी धन्यवाद देईल ते म्हणजे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे समिती आहे उमरड गावात, उमरड या ठिकाणी किती प्रमाणात त्यांचा शिवजयंती साजरा करते, त्यांचा देखील खास उल्लेख करतो या ठिकाणी. कारण त्यांनी मला 2014 पासून तिथं जे मला बोलावतात, आता 25 साल सलग 12 वर्ष एखाद्या कलाकाराला एक निमित्त, एक ठिकाण, एक आयोजक आणि एकच रसिक मायबाप आणि एक शाहीर, हे मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये कोणाच्या वाट्याला आलेलं असेल, हे माझं पुण्य समजतो. आणि त्यांचं देखील या ठिकाणी मी धन्यवाद देतो या सर्व समितीचं. आता हा प्रवास होत असताना काही कडवड आठवणी असतात, परंतु ह्या प्रवासात एक प्रकारचा हा प्रवास हा तुमचा खऱ्या अर्थाने महाराजांचा इतिहास नवीन पिढीला समजावा ह्याचा हा एक प्रयत्न आहे. परंतु हा प्रवास करत असताना कोणकोणते असे पुरस्कार मिळाले आणि हा पुरस्कार सुद्धा मिळायला हवा असं कधी काय वाटलं?
खरं तर पुरस्काराचे जर मी सांगायला गेलो, माझा पहिलाच पुरस्कार जो मला मिळाला, बऱ्याच गोष्टी आहेत त्या आठवणीतल्या, काही घडामोडी घडल्या, काही राजकीय गोष्टी देखील घडल्या, मी त्या इथं व्यक्त होणार नाही. परंतु मला तेव्हा खंत वाटली होती की ज्या रायगड जिल्ह्यामध्ये महाराजांची राजधानी उभी राहिलेली आहे, इथं आपला आगरी कोळी कराडी समाज जास्त प्रमाणात आहे आणि आपल्या समाजामधला कोणतरी शाहिरी परंपरा म्हणून कलाकार उभा राहतोय आणि त्याच्या पाठीवर थाप द्यायला सर्वच राजकीय पक्षांनी मला सपोर्ट केलेला आहे. कारण एखादा कलाकार तेव्हाच मोठा होतो, म्हणजे राजकीय बडा असल्याचे मोठा होता. आणि माझा पहिलाच पुरस्कार आहे जो मला अतिशय गर्व वाटला त्या पुरस्काराचा. कारण रायगड भूषण जो रायगड जिल्हा परिषद त्याच्या माध्यमातून दिला जातो, तो मला पुरस्कार 2015 मध्ये प्राप्त झाला. आणि म्हणजे काही लोक पुरस्कार घेऊन पुढे जातात, पण मी पुरस्कार घेऊन जमिनीवर आलेला आहे. मी खाली आलो, म्हणजे एवढा मोठा पुरस्कार मी खाली आलोय. आणि त्यानंतर बऱ्याच समाज संघटनांनी किंवा बऱ्याच समाजसेवी संस्थांनी मला पुरस्कार दिले. त्याच्यामध्ये मी सगळे पुरस्कार उल्लेख करेल. रायगडपासून मला पुरस्कार मिळाला. नंतर मला विवेक पाटील साहेबांनी फोन केला आवर्जून की माझ्या अकॅडमीमध्ये घडलेला कलाकार आज जाऊन 100 कार्यक्रम करतो, 200 कार्यक्रम पार करतो. त्यांनी मला स्वतःहून फोन केला की शाहीर, या वर्षीचा आमचा पुरस्कार तुम्ही घ्या कर्नाला भूषण. तो देखील पुरस्कार मला 2015 मध्ये त्यांनी डिसेंबर महिन्यात दिला. नंतर 16 मध्ये नामदेव शेठ फडके आपले जे उद्योजक होते, त्याने देखील मला सह्याद्री सन्मान हा पुरस्कार बहाल केला. त्यानंतर पुढे जाऊन मला 18 मध्ये मला जिल्ह्याच्या बाहेर पुरस्कार मिळाला. तो म्हणजे शिवराय प्रतिष्ठान निगडी प्राधिकरण घरकुल पुणे, त्या तिकडचे तत्कालीन स्थानिक आमदार सध्याचे महेशजी लांडे यांच्या शुभ हस्ते मला शिवभूषण हा पुरस्कार दिला. आणि त्याच पुरस्कारामध्ये ही जी तुम्हाला पाठीमागून माझा स्टेज दिसतोय, माझा कलाकार चाहता आहे अजय घुगे यांनी मला न सांगता, कुठल्याही प्रकारचं माहिती नव्हता, आणि जेव्हा मला हा पुरस्कार दिला गेला तेव्हा त्यांनी ऑडियन्स मधून आवाज दिला मला शायरांना भेट द्यायची आहे. आणि एक अचंबित करणारा माझं स्वतःच त्यांनी स्केच बनवलं आणि ते माझ्या समोर आणलं. अगदीच तो माझ्या डोळ्यातून ही तर कलाकाराची पोचपावती आनंद आशीर्वाद होते. आता देखील त्या भावना माझ्या व्यक्त होत आहेत. आणि असेच बरेच चाहते मला भेटले आणि बऱ्याच गोष्टीने मला असं प्रेम दिलेलं आहे. तर सर्वांचा देखील आभार व्यक्त करतो. गड गेला एवढं ह्याच्या 6 गोष्टीतच महाराजांना गुरफटले सगळ्यांनी. तीच खरी शोकांत का महाराज जे शिवभक्त आहेत, जे महाराजांप्रती आस्था ठेवून आहेत, तेच गोष्टी पुन्हा पुन्हा लोकांसमोर आणून महाराज खरे काय होते, त्यांचं उद्दिष्ट धोरण काय होती, पर्यावरणाचं प्रेम काय होतं महाराजांबद्दल. अलीकडे आपण बघतो झाडांचं काय चालू, महाराजांचं काय आज्ञापत्र, ते लोकांनी त्याचा अनुभव सोडून दिले. कुठेतरी आमचा कार्यक्रम कसा मोठा होईल, आमच्याकडे लोक कशी जास्त येतील, आम्ही कसे जास्त दिसू, हे सगळं चालू आहे. आणि खंत वाटते रायगडचा कार्यक्रम होतो त्यानंतर रायगडावर एवढी घाण पडलेली असेल, तेव्हा त्यासाठी जे खरेच संस्था आहेत, आता मी पुढे येणारच आहे, मी खरंच त्या संस्थेचा अतिशय आभार मानतो की त्या संस्थेने रोपटं लावलं. तुम्ही देखील त्याचे भाग आहात, तुम्ही देखील त्या संस्थेला आपल्या वर्धापनाला मदत करत असता. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेने, मी खरंच त्या संस्थेचा खूप ऋणी आहे. कारण त्यांनी देखील या शायराला मोठं करायला खूप त्यांचा मोलाचा वाटा आहे. की त्यांनी मला लोकांसमोर आणलं. मी आधी पेन पनवेलपुरता होतो मर्यादित, पण त्यांच्याशी जोडलं गेलो आणि मी जे काही गड किल्ले बघितले, कार्यक्रम केले, गड किल्ल्यावर कार्यक्रम योग आला निव्वळ त्यांच्या मुलं आला. तसेच माझी खोपोलीची माझी संघटना आहे वेस्ट सह्याद्री खोपोली, त्याच्या आकाशी घरडे म्हणून अध्यक्ष आहेत. इकडे आमचे श्रमिक संघटक आम्हाला गुरुस्थानी आहेत, ते आमचं अधिष्ठान आहे गड किल्ल्यांचं. या संस्थांनी जे काही कार्य पुढे आणलंय, म्हणजे ह्यांच्यामध्ये 10% लोक फक्त आहेत, अजून 90% आपली पोरं फक्त त्यांच्या लईमध्ये करायला पाहिजे. मी थोडस आणखी थोडं वेगळ्या विषयावर, आज शक्ती कायदा व्हायला पाहिजे म्हणून सर्वजण बुंब मारतात. परंतु महाराजांनी जेव्हा रांजाच्या पाटलाचा चौरंग केला, त्यानंतर महाराजांच्या ह्याच्यात कधी म्हणजे लेडीजची बदफैनी झाली नाही. तर तो महाराजांचा काळ आणि आजचा काळ याच्याकडे बघताना तुम्ही कसं पाहता? तर हे विषय बरेच म्हणजे मी त्या बोलण्यामध्ये मला म्हणजे तेवढं समजत, परंतु मला असं वाटतं का या गोष्टीवर म्हणजे आपल्याकडे कायदे आहेत, ते कायदे बनवले गेले आहेत, कायदे सगळे आहेत, फक्त ते कायद्यांची अंमल होत नाही. शिक्षा देताना तो कुठला आहे, तो कुणाचा आहे, पळवाटा काढलेला असं झालेलं आहे. आणि त्या पलीकडे बोलत नाही, पण आपले एखाद्या कैद्याला, एखाद्या आरोपीला शिक्षा करताना त्याच्या बाकीच्या गोष्टी बघितल्या जातात, त्याचा गुन्हा बघितला जात नाही. तो कुठल्या विचारधारेचा आहे, तो कुठल्या मार्गावर आहे, तो कोणासोबत आहे, तो कोणाचा माणूस आहे, हे बघितल्यामुळे काही गोष्टी आता घडत आहेत. आणि ती हिंमत वाढलेली आहे.
ते आपल्या पाठी कोणतरी आपल्या सांभाळणार आहे म्हणून ते गुन्हेगारांची हिंमत हे आपण आता बघतोच समाजामध्ये झालेल्या घडामोडीमध्ये. आता तुम्ही शिवप्रेमी आहात, महाराजांचा अभ्यास केला, शंभूराजांचा अभ्यास केला, जर विचार केला आज टकमक टोक म्हटल्यानंतर एकच गोष्ट लक्षात येते की तिथून कडेलो. परंतु म्हणजे माझ्या वाचनात आलंय, ह्याच्यात किती सत्यता याच्याबद्दल मी शाश्वत नाही. महाराजांच्या काळात कधी टकमक टोकावरना शिक्षाच दिली नाही, परंतु शंभूराजांच्या ह्याच्या काळात दिली. हे कुठपर्यंत कसं काय आहे म्हणजे ते आता अभ्यासाच्या गोष्टी आहेत, एवढा मी समजा. परंतु टकमक टोकाची दहशत तेव्हा होती ना, आता पण ती पाहिजेच. आपण रायगडला जाऊन बघतो, तिथं परत जाऊन टोकावर फोटो काढून त्याच्या पाठचा हेतू काय होता, ती जरी भीती घेऊन मनामध्ये खाली उतरलं तरी आपला समाज आणखी सुधारू शकतो असं मला वाटतं त्या टकमक टोकावर बघितल्यावर. आपण हे सगळं तुमचा जो प्रवास आहे तो ऐतिहासिक प्रवास आहे, संपूर्ण अभ्यासाचा प्रवास आहे, हे करत असताना भविष्याचा वेध काय आहे तुमचा? नक्कीच या ठिकाणी मी सांगू शकतो की मला माझ्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. कारण मला लोक बरीच सांगतात शाळेत तुला आता ऐकायला लोक जमतात, तू आता काहीतरी लोकांपर्यंत असं पोहोचव की त्याच्यामध्ये समाज घडेल, समाज गरज आहे पिढी उभी राहील. महाराष्ट्र हे शाहिरांनी घडवलं. अगदी आपण पहिला जर विचार केला तर संपूर्ण विचार केला, मी त्या दिवशी सरांची मुलाखत घेताना मी त्यांना सांगितलं की माझी मैना गावाकडे ही केवढी मोठी शाहिरीची भाग होता. म्हणजे शाहीर लोकांनी आज ज्या वेळेला आपला महाराष्ट्र झाला तेव्हा 105 हुतात्मे झाले, पण शाहिरांच्या जोरावर महाराष्ट्र हे म्हणजे मुंबई ही महाराष्ट्राची नाही. नक्कीच शाहिरी लोककला अशी आहे की वीर रसाने भरली ती लोककला असं म्हणतात. आपल्याकडे ते शाहिरी मागाशी म्हटलं की शाहीर नव्हतेच. तुमचा एवढा अभ्यास तुम्हाला असं आठवत असेल बाबा आपल्याकडे कसं होऊन गेलेले आहेत. शाहीर निर्माण व्हायला शिकायची गरज लागत नाही, शाहिरी शिकण्याची कला नाहीये, शाहिरी रक्तामध्ये असावी लागते. त्यासाठी तुमचा रंग वेशभूषा याच्याकडे काय बघितलं, तुमच्या मनामध्ये प्रेरणा आणि तुम्ही ते लोकांसमोर कुठल्या उत्कटतेने मांडता त्याच्यावर शाहिरीचं यश अवलंबून असतं. आणि मी तेच प्रयत्न करत असतो. माझ्यासमोर प्रेक्षक असो, किती लोक आहेत, कार्यक्रम तुम्ही ठेवलाय, काय निमित्त आहे, मी माझं 100% द्यायचा प्रयत्न करतो. माझा मी जोश कधी हरवत नाही. म्हणून लोकांना माझी शायरी आवडतं. आणि शाहिरीचा त्या काळामध्ये असा उपयोग व्हायचा की आता तुमचं जे चॅनल आहे तुम्ही समाज माध्यमांवर पोहोचता आमच्या माध्यमातून, तर त्या काळात ह्या गोष्टी नव्हत्या आणि त्या काळात हे गोष्टी शाहीर करायची. एखादा प्रसंग घडला एखादा तर ते शाहीर लोकांसमोर त्यांच्या डफाच्या थापीवर ते पोहोचवायचे. आणि त्या काळात जे चालते बोलते त्याला म्हणतात चित्र वाहिन्या त्या होते शाहीर म्हणून तेव्हा देखील त्यांचा दरबारमध्ये मान असायचा शाहिरांचा. आणि राजांना शाहीर म्हणजे त्यांचं जवळचे कंठस्थ असं कला असायची. शेवटाकडे जाताना आता तुम्ही नाही बोललं तरी सरकारी कर्मचारी आहे, परंतु रिटायर झाल्यानंतर भविष्यात काय तुमचा विचार आहे? नक्कीच मला आता देखील बरेच पालकांचे मला फोन येतात की शाहीर आमच्या मुलांना तुम्ही शिकवा. आता तुमच्याकडे बघून आम्हाला एक मुलांना वाटतं की आमच्या देखील मुलं अशी करायला पाहिजे, फेटा बांधून डबावर थाप मारून उभं राहून पोवाडे गायला पाहिजे असे मला आता पालक भेटतात. मला महिन्याने 4-5 कॉल येतात. परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे शासकीय नोकरी सांभाळून हे नेहमीचे नाही म्हटलं तरी माझ्या वर्षाला 40-50 कार्यक्रम होतात. ते कार्यक्रमांचं सगळं जुलाजुलूम करणं, कुटुंबाला वेळ देणं. आता मला माझी अशी इच्छा आहे प्रामाणिक मनापासून मी नेहमी सांगत असतो की माझं भाग्य आहे की मी पेन्शनमध्ये असताना कामाला लागलेलो म्हणजे कर्मचारी आहे. त्यानंतर 40 दिवसानंतर पेन्शन हा प्रकार बंद झाला. पुढे काय होईल सांगू शकत नाही, काही राजकीय स्थितीत राहतील, काही एखादा निर्णय येईल ते पण बंद होऊ शकतं. तर माझा एक विचार आहे की आपण पूर्ण नोकरी करायच्या आधीच आपण हे नोकरीपासून वेगळं होऊन आपली हा जो काही दिला महाराजांनी आपल्यामध्ये गुण अजून एक 10% लोकांवर मी पोहोचलेला महाराष्ट्रामधनं. मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपला आवाज गेला पाहिजे. आणि माझी शाहिरी मांडण्याची पद्धत, कारण मी मगाशी म्हटलं मला कुठला वारसा नाही का, मी माझ्यामध्ये यांचा बाज आहे. प्रत्येक कलाकार वारसा असतो की मी माझा स्वतःचा एक बाज निर्माण केलेला आहे शाहिरीचा. आपण बरेच शाहीर ऐकत असतो. माझं एक वेगळं काहीतरी मी मांडण्याचा प्रयत्न करतो म्हणून लोक मला आवर्जून माझं शाहिरी कार्यक्रम लावतात. माझं भविष्यामध्ये हेच धोरण राहील की आता यानंतर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने म्हणजे राजकीय लोक, सामाजिक तुमचे सगळे लोक असतील त्यांना घेऊन आपल्या तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर अशा कार्यशाळा व्हायला पाहिजे शाहिरीच्या.
त्याच्यानंतर स्पर्धा व्हायला पाहिजे. त्या स्पर्धेचा मी स्पर्धेमधला पुढे आलो, तसं देखील कलाकार पुढे येतील. कलाकार माझ्यापेक्षा श्रेष्ठ असतील, पण त्यांना योग्य व्यासपीठ, योग्य सहकार्य. आता मी मागाशी माफी मागतो, कारण त्यांचं खरं मी पहिल्यांदा उल्लेख करतो. माझे जे सहकारी मला लाभले, कारण हा माझा एकट्याचा प्रपंच नाही आहे. म्हणजे खास करून पहिल्यापासून नाव घेणं, माझे सहकारी असतील गणेश म्हात्रे गुरुजी असतील, कमलाकर जकापुरी गुरुजी असतील, या ठिकाणी सुभाष तांडे जो माझा पहिला ढोलकी वादक होता, निखिल मांडवकर त्यांनी मला साथ दिलेली आहे. त्यानंतर पुढे गेल्यावर माझे निवेदक मला जे लाभलेत, नितेशजी पंडित असतील, आतिश पाटील असतील, धीरेंद्र ठाकूर गुरुजी असतील, इकडे आपले म्हात्रे सर असतील, राम भोईर गुरुजी असतील, त्यांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिलेलं आहे की मी दिसलो कुठल्या कार्यक्रमात की ते माझ्याबद्दल काहीतरी मला बोलणार की शाहीर या ठिकाणी आपला माणूस, हक्काचा माणूस इथपर्यंत पोहोचलेला आहे. त्यानंतर माझे वादक कलाकार, म्हणजे मी असा एकमेव कलाकार आहे मला वाटतं, कारण वादक कलाकार बदलतात. तुम्ही एक कलाकार बोलवा, त्याच्या पुढच्या कार्यक्रम वेगळे कार्यक्रम. माझा असं मी 700 कार्यक्रम घेऊन प्रत्येक कार्यक्रम, म्हणजे माझा वैभव जोशी असेल संगीत संयोजक, आपला युवा वादक म्हणजे तो अष्टपैलू कलाकार आहे तेजस पाटील, तो तर माझ्या कार्यक्रमाचा मेन गाभा आहे. तो नसेल तर मला गाता येत नाही. दुसरा ढोलकीवाला मी आणला तर मी बासत कार्यक्रम करायला. त्यानंतर आमचे पॅड वादक आमचे स्नेही प्रदीपजी वर्तक असतील, माझे सहगायक, म्हणजे माझा पहिल्या कार्यक्रमापासून आतापर्यंत मला त्यांनी साथ दिली आणि माझा सुंदर भेटा बांधतो माझ्या मामाचा मुलगा संजय गावण. कधीही असं जाणून बुजून कार्यक्रम टाळलेला नाही. रुटी ऍडजस्ट करणं, सगळ्या करून कार्यक्रमाला हजर राहणं. त्याचप्रमाणे नंतर गौतम डंगर असेल, प्रेषित पाटील असेल, इकडे जगदीश भरत आहेत, सगळ्याच लोकांनी, मी सगळ्यांच्या बळावर या ठिकाणी उभा राहिलेला आहे. त्यांचं देखील या ठिकाणी आवर्जून मी धन्यवाद देतो की तुम्ही आहात म्हणून मी पुढे चाललेलो आहे. ही माझी गाडी पुढे जात आहे. खरं हा शायरी करणं एकट्याचं काम नाही आहे. यासाठी सर्वांना मी आभार व्यक्त करतो. 700वा जो तुम्ही प्रोग्राम मध्य प्रदेश जबलपूर येथे केला, त्याचा अनुभव कसा होता? कारण आउट ऑफ महाराष्ट्र मला वाटते पहिल्यांदाच गेला, तो कसा अनुभव? नक्कीच या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटेल की मी अलीकडे पनवेल फेस्टिवल रोटरी क्लबचा कार्यक्रम होतो. त्या ठिकाणी मला पनवेलचा म्हणजे भव्य मोठा व्यासपीठ, रोटरीच्या व्यासपीठावर एखाद्या ग्रामीण कलाकाराला उभं राहायला भेटणं भाग्य, म्हणजे भाग्य. आणि तिथं मला ती संधी मिळाली. आमचे खैरे म्हणून आहेत माझे चाहते, त्यांनी मला त्यांच्या पैशातून तो कार्यक्रम लावला आणि तिथं मला ते रंगमंच होतं. आणि तो कार्यक्रम एवढा भारदस्त झाला. सगळी VIP कल्चरची लोक, त्या रोटरी म्हटलं की आपण बघतो सगळे कोट घालून लोक बसली होती. आणि त्यांनी मला बघितलं, त्यांनी देखील बोलले, शाहीर आमची चुकी झाली की तुम्हाला दिवस आम्ही चुकीचा निवडला. आज पहिलाच दिवस गर्दी कमी आहे, तुमचा कार्यक्रम पुढच्या वर्षी आम्ही रविवारी शनिवारी ठेवू. आणि तिथूनच ते कॉन्टॅक्ट गेले आणि त्यांच्याच माध्यमातून जबलपूरला त्यांचे काही सहकारी होते आणि त्यांनी काही स्टेटस वगैरे बघितले असतील त्यांच्या, आणि त्यांच्याकडे विचारणं झाले की हे कोण कलाकार आहेत. तर मला त्यांचा फोन आला, बी न्यूजचे सर्व आहेत ते पनवेलचे, की शाहीर तुम्हाला मोठी संधी भेटते, तुम्हाला की फोन येईल, त्यांच्याशी बोलून घ्या. तर मला खूप भारी वाटलं की अरे शिवाजी महाराजांचा कार्यक्रम MP मध्ये होते आणि एवढे शाहीर आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आपल्याला बोलावणं होतोय. त्याचं मला अतिशय अप्रूप वाटलं त्या गोष्टीचं. जसं त्यांचा फोन आला की शाहीर आम्ही MP वरून बोलतो, जबलपूरवरून, असं निमित्तामध्ये कार्यक्रम घ्यायचं आहे, तुम्हाला कधी वेळ आहे. तर त्यांनी खरंच त्यांचा देखील धन्यवाद मागतो. त्यांनी माझी सुट्टी बघून मला कार्यक्रम दिला. म्हणजे शनिवार रविवार सोमवार सुट्टी होती ईद निमित्ताने, आणि त्यामुळे शनिवारी त्यांनी मला निमंत्रण दिलं. कार्यक्रमाचं निमित्त देखील खूप मोठं होतं. साक्षात शंभूराजांची पुण्यतिथी होती त्या दिवशी. आणि माझं देखील भाग्य, मी 2 दिवस अगोदर 23 तारखेला म्हणजे तुम्ही बघा असं माझं स्टेटस, माझं मी देव मानतो, त्या पलीकडे जाऊन मी जास्त गडकिल्ल्यावर रमतो. मी धर्मरगडावर गेलो होतो. धर्मरगडावर मी गेलो होतो. नंतर ज्या ठिकाणी शंभूराजांचं एवढे दिवस काही सजेचा अंमल झालं, नंतर मी त्याच दिवशी दुपारी वडबुद्रुकला आलो, तिथली माती कपाळाला लावली. नंतर मी कोल्हापूरला आलो आणि ती सगळी प्रेरणा घेऊन मी जबलपूरला गेलो आणि साक्षात शंभूराजांचा पोवाडा मला गायला भेटला. म्हणजे किती मोठं ते ऊर्जा असेल माझ्यामध्ये. आणि तिथं गेल्यावर जरी ऑडियन्स कमी होते, मला तर असं VIP ट्रीटमेंट मिळाली की स्टेशनला न्यायला त्यांचं पूर्ण अध्यक्ष मंडळ 10 लोक आले होते की शाहीर आले. म्हणजे खूप भारी वाटलं. हा मान म्हणजे मी कार्यक्रम केले, पण हा एवढा रिस्पेक्ट तिथं मला पहिलाच माझा कार्यक्रम होता तिथं मिळाला आणि अभूतपूर्व कार्यक्रम झाला. सर्व लोकांनी खूप दाद दिली. त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे रिटायर जज बसले होते माझ्या कार्यक्रमाला, मोठे मोठे उद्योगपती बसले होते आणि सगळेच शेवटपर्यंत थांबले होते. आणि तो कार्यक्रम नक्कीच मला पुढच्या भविष्याला एक काठी देणार असेल. ही शायरी सेवा करत असताना
आता महाराजांच्या सेनात अनेक राजघराण्यांनी सहभाग घेतला, अशी कोणाला भेटायची संधी मिळाली तुम्हाला? नक्कीच ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर भेटलो म्हणजे बऱ्याच लोकांना भेटलो, मला सगळ्यांची नावं येत नाही, परंतु खरं माध्यम म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान आहे. त्या प्रतिष्ठानच्या माध्यम ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी महाराजांचे वंशजांचे तिथं महाराजांच्या वंशांचे मावळ्याचे वंश असायचे. मग पेसाची कंकांचे वंश आपले रघुजीराजे आंग्रे असतील, उदयनराजे महाराज असतील, आपले कोल्हापूरचे राजे छत्रपती संभाजी असतील, त्यांच्या देखील भेटला. त्यांनी देखील कौतुक केलेलं आहे की वा शाहीर तुम्ही इकडं काहीतरी सुरू केले शाहीर. बरेच असे वंशज आहेत, म्हणजे 12 मावळचे त्यांचे सगळे ते लोक त्यांचे सगळे वंशज भेटतात. आणि एक शिवप्रेमींच्या मनामध्ये कुतूहल आहे की इकडे कोणतरी एक शाहीर निर्माण झाला आहे आणि इकडे आम्हाला त्यांची संधी भेटते कार्यक्रम ऐकायची. आणि त्या पण गोष्टी होतात कधी कधी, म्हणजे माझं मानधन ऐकलं की शाहीर तुम्ही खूप मागा, तुम्ही का मागाय, तर तुमचं शाहिरीचं मानधन खूप कमी आहे. म्हणजे हे माझं मोठेपणा समजतो मी, कारण आता आपण अलीकडे बघितलं काही व्यावसायिक लोक झालेले, व्यावसायिक खूप झालेले आहेत, त्याच्यामुळे त्या गोष्टी अजून तरी माझ्या अनुभवात आलेल्या नाहीत. बाबासाहेब पुरंदरेंना कधी भेटायचा योग आला ना? नक्कीच त्यांचा योग आला होता मला कार्यक्रम भेटायचा, पण काही वेळेच्या अभाव मी ती माझी भेट टळली गेली. शिवतर गळे त्याचा माझा रात्री कार्यक्रम होता, सकाळी ते येणार होते, पण त्या दिवशी सकाळी माझा उमरटला कार्यक्रम होता, मला जावं लागलं. त्यांचं देखील पुस्तकं माझ्या वाचनामध्ये आहेत, काही तर मी पुढे बोलत नाही, काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण वादामध्ये न जाता मी माझं काम चालू ठेवलेलं आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करेन, आज पेनचा विचार केला तर पेन हे ऐतिहासिक भूमी आहे. स्वतः शंभूराजांनी तशी लढाई केलेली आहे. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी, मी परवाच तिकडे गेलो होतो, भांडलेली तिथली वासखांड आज सुद्धा तागायला. तर भविष्यात जमलं तर एक पेनवर पोवाडा व्हावा. नक्कीच आपल्या पेनचे बरेच अभ्यासक आहेत, तुम्ही असाल, सूर्यकांतजी पाटील असतील, आणि अजून काही जे संशोधक आहेत त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली. आपल्या आगरी भाषेचा इतिहास त्यांनी देखील पुढे आणलेला आहे, काही त्यांनी गोष्टी आपल्या समाजाला आणलेल्या आहेत. तर असा संग्रह जर मला वाचनामध्ये आला किंवा मला भेट मिळाला तर ते कवनामध्ये मांडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. त्यासाठी तुमचं देखील सहकार्य असेल तर मी नक्कीच, एक पोवाडा हे वेगळं माध्यम आहे. कारण मला बरीच लोक सांगतात, आता जे मोठी लोक आहेत, पैशाने झाले, त्यांना वाटतं, मी ते तुला म्हणजे सांगू असं की लोक सांगतात की शाहीर आमचा पोवाडा करा. तर मी कधी कधी मला प्रश्न पडतो, मी बोलत, मी त्यांची माफी मागतो, मी महाराजांशिवाय पोवाडे कोणाचे गात नाही. पण मी भाग्यवान आहे, माझ्या गरजा वेगळ्याचा पोवाडा आपल्याकडून झाल्याचं मी ऐकलं. नक्कीच पोवाडा मी तसा करतो, पण एखाद्या व्यक्ती म्हणून पोवाडा, गावाचं पोवाडा, महाराजांच्या मावळ्यांचं, महाराजांच्या शंभूराजांचं, तानाजींचं गाव, कारण त्या पोवाड्यात रंगवत देखील चढू शकत नाही. असे काही लोक व्यवसाय प्रयत्न करतात, त्यांना विनंती राहिली की हे योग्य नाही. योग्य आहे. शाहीर, आजपर्यंत तुम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम केलात, म्हणजे एवढ्या जेव्हा 700चा जेव्हा पल्ला गाठताय तेव्हा अनेक आठवणी असतील, पण अशी एखादी आठवण आहे की ह्या ठिकाणी कार्यक्रम केलात आणि त्या ठिकाणी इतर तुमचे जे चाहते वर्ग आहेत त्यांनी सुद्धा जायला पाहिजे अशी इच्छा आहे? नक्कीच या ठिकाणी बरेच ठिकाण आहेत, त्या म्हणजे माझा सांगण्यासारखी. गडकिल्ले आपले सगळ्यांचं अधिष्ठानच आहे, तिथं आपण जातोच. बऱ्याच लोकांना उमरटचं ठिकाण माहिती नाही, तिथं देखील ते ठिकाण अतिशय पवित्र आणि स्फूर्तिदायी आहे. परंतु अलीकडेच या ठिकाणी मी एक युट्यूबला बघून काही ते ठिकाण बघितलं मी युट्यूबला, आणि माझ्या मुलीने ठरवलं की आम्हाला जायचं आहे. बऱ्याच गोष्टी असतात, सुट्टी असं म्हटलं की मुलांचा एक वेगळा विषय असतो, पण माझ्या मुलींच्या मध्ये त्या गोष्टी नाही आहेत, त्यांना हेच आवडतं. आणि त्यांनी आग्रह केला आणि आम्ही अशा ठिकाणी परवा गेलो होतो. महावीर जयंती होती परवा दिवशी. ते ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी तालुक्यात मराठेपाडा असं गाव आहे, आणि तिथे शिवभक्त राजूभाई चौधरी यांनी जे काही महाराजांच्या प्रती असलेल्या भावना त्यांच्या मनामध्ये उतरल्या आणि महाराजांच्या प्रतिमेला शोभल, प्रतिमेला साजेसं असं त्यांनी शिव मंदिर उभारलंय. आणि ते मंदिर जेव्हा आम्ही जवळून बघितलं, काही बारकाई मंदिरातलं बघितलं, आणि त्यांनी जे काही संकल्पना केली आणि ती सत्यामध्ये उतरवली, तिथं मी गेल्यावर एवढं मन प्रसन्न झालं. ती मूर्ती बघून, ते मंदिराचा परिसर बघून, तिथे असलेल्या बाकीच्या ऐतिहासिक वास्तू बघून, जे काय त्यांनी उभं केलं इतिहास काळामधलं, म्हणजे अगदी महाराजांच्या जन्मापासून ते महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत जे काय त्यांनी थ्रेडिंगमध्ये चित्र उभं केलं, त्यांची तंतोतंत माहिती दिली खाली, शिवभक्तांना माहिती पडा हा कसा प्रसंग आहे. आणि त्यांच्या एवढ्या भावना उत्कट आहेत
की मी जेव्हा तिथं गेलो सकाळी तेव्हा शांतपणे दर्शन घेतलं आणि मला वाटलं जेव्हा लोक आली आहेत, एक ग्रुप आला होता, जरा वयस्कर लोक होती, 40-50 लोक होती त्या ठिकाणी दर्शन आली होती, तर मला राहवलं नाही. मीच तिथल्या पुजाऱ्यांना सांगितलं की मला इथे शाहीर करतो, मला इथं असं. त्याने देखील मला ओळख दिली, तर तो आम्ही रायगडावर बघितलो होतो, मला तुमचा विचारा ओळखला, पण त्याला वाटलं की मी तर काय गाईल म्हणून असंच विदाऊट माईक नाही. पण मी माझा आवाज असं पण तुम्ही जाणताच, मी तिथे पोवाडा गायला असं भारदस्त महाराजांच्या चरित्रावर, आणि ती लोक एवढी भारावून गेली की लगेच त्यांनी तिथले मुख्य विश्वस्त राजूभाई चौधरी यांना फोन लावला की इथं असे कलावंत आपल्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची एवढी धावपळ झाली, लगेच त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बसवलं, माझा आदर तिथे केलं, पाहुणचार केला. आणि ज्या दिवशी 17 मार्चला शिवजयंतीला ते त्याचं हे झालं मंदिराचं प्राणप्रतिष्ठापना, आणि त्याच कार्यक्रमाचे सन्मान चिन्ह भव्य दिव्य त्यांनी मला देऊन मला सत्कार केला, आणि त्याने देखील मला संवाद साधला. मी सरळ विनंती करी सगळ्या शिवभक्तांना महाराष्ट्रातल्या की एकदा तरी आपण गड किल्ले बघितले, कोणीतरी कल्पना मांडलेली आहे की महाराज देव नाहीत, त्यांना देव मानू नका. महाराष्ट्रात पहिल्यांदा महाराजांचा तो मंदिर आहे, आणि मला वाटतं कर्नाटक मध्ये एक महाराजांचं मंदिर आहे, पहिला म्हणजे भारतातला पहिला मंदिर महाराजांचा कर्नाटक मध्ये. पण एक देव म्हणून नाही, पण ते महाराजांच्या प्रतिभेला शोभित असं शिवमंदिर आपण म्हणूया, देवाचं मंदिर नाही, कारण महाराज हे माणसातले महामानव होते. महाराजांना आपण देव मानलं तर आपण त्यांना देवा ठिकाणी ठेवू, म्हणजे देवाचं कार्य आपण करू शकत नाही असं लोकांना वाटेल. परंतु नक्कीच सांगेल मी की ते ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराठीपाड्यात एक शिवमंदिर राजूभाऊ सुद्धा उभारलेलं आहे, त्यांचे सर्व सहकार्याने. नक्कीच बघा, तुम्हाला महाराज तिथं असल्याचा भास होईल, जो भास मला झाला, अजून त्या प्रेरणा चेतना माझ्या मनामध्ये आहेत. नक्कीच जा, यासाठी मी सर्व विनंती करेन. आणि त्या ठिकाणी देखील मला भाग्याचा दिवस येणार आहे की लवकरच त्या ठिकाणी माझी शाहिरी सेवा तिथं होणार आहे. महाराज देव नव्हते हे जरी खरं असलं, पण महाराज होते म्हणून देव शाबूत होते. नक्कीच हेच तर आपल्याला उमजलं पाहिजे की महाराजांचं कार्यच त्यासाठी होतं की मी म्हणत नाही महाराज देवापेक्षा मोठे होते, परंतु ज्यांनी देवळांना संरक्षण दिलं नक्कीच महाराज त्या ताकदीचे राजे होते, सर्व समावेश राजे होते महाराज. आणि महाराजांनी जे काय आपल्या समोर इतिहास दिलेला आहे, एक जरी आपण त्याच्यातला अंश घेतला तरी असे अनंत चांगल्या गोष्टी पुढे येतील. आणि सर्वांना देखील विनंती राहील की महाराज नुसते डोक्यात घेऊ नका, तुम्ही डोक्यात घेऊन त्यांचं अनुयायी बना. अनुयायी बनणं कठीण असतं, एखाद्याचं अनुकरण करणं म्हणजे आपण कॉपी करायचं नाही, आपण काहीतरी त्यांचं अनुकरण आपण करायला पाहिजे. त्यासाठी मी सर्वांना विनंती करेल की आपण सर्व शिवभक्तांनी जे काय कार्य आपण हाती घेतलेलं आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये मी नेहमीच सांगत असतो की ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा, ज्याच्याकडं बुद्धी आहे त्यांनी बुद्धी खर्च करावी, ज्याच्याकडं ताकद आहे, शरीर आहे, त्यांनी जाऊन घाम लावायला पाहिजे त्या ठिकाणी, आणि एखादी सामाजिक ऐतिहासिक चळवळ मोठी केली पाहिजे. नक्कीच सर्व शिवभक्तांना विनंती राहील, एक शाहीर म्हणून विनंती करतो की महाराजांचे गडकिल्ले वाचले पाहिजे, महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे, आणि महाराजांचा इतिहास आपल्या मुलाबाळांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे, हीच विनंती करतो. शेवटी एकच विनंती करेल, एक छोटासा कमान घेऊ आणि आपण थांबू. अंधार जुलमी होता पसरला समत्या गाव खेड्यात, सौराज्याचा सूर्य उगवला हे दित काळी हिरात, वाऱ्याच्या वेगाने घोड्यावर बैसोनी खंडोबाच्या रूपाने आला माझा वाघर, कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजार, माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवबाचं नावर, माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवबाचं नावर, हे माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवबाचं नावर, माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवबाचं नाव. धन्यवाद.